ओके. हा, आता प्रॉब्लेम डिस्कस करूया. काय दिलंय बघा, RMS व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन ऍट STP. म्हणजे फर्स्ट डेटा दिलाय, मी याला V1 म्हणतो, व्हेलॉसिटी V1 दिले U मीटर पर सेकंड किंवा VR1 म्हणूया आपण, व्हॉल्युमचा येतो यामध्ये म्हणून. ओके. STP म्हणजे टेम्परेचर किती, स्टँडर्ड 0 प्लस 273, इट इज 273 केल्विन. इज इट राईट? कारण आपल्याला टेम्परेचर कशामध्ये पाहिजे, केल्विन मध्ये पाहिजे, राईट? ऍट STP. हा, if gas is heated at constant pressure till its volume becomes 3 times, म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम मी याला V म्हणतो, मग फायनल व्हॉल्यूम किती झालं, 3 टाइम्स मध्ये किती झालं म्हणली, 3V. 3 टाइम्स मध्ये 3 टाइम वाढलं ना, 3V झालं. बरोबर. काय विचारलंय, फायनल टेम्परेचर में T2 विचारलंय, as well as VR2 विचारलंय, RMS स्पीड. इट इज VR1. कोण सांगणार, सांगा कसं सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा काय फाइंड करायचं, बस पहिल्यांदा थिंकिंग कसं करायला पाहिजे. RMS चा फॉर्म्युला काय, साईडला लिहिला तरी चालतोय. RMS फॉर्म्युला 3RT बाय M0. इज इट राईट? येस. आता यामध्ये व्हॉल्यूम नाहीच आहे, मग हे झालं RMS फाइंड करण्यासाठी. म्हणजे RMS डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T. स्क्वेअर रूट ऑफ T. बरोबर. इज इट क्लिअर? मग आपल्याला फाइंड करायचं आहे, टेम्परेचरचं फाइंड करायचं आहे अँड व्हेलॉसिटीचं फाइंड करायचं आहे. प्रॉब्लेम फार इझी आहे. टेम्परेचर अँड व्हॉल्यूम साठी रिलेशन साठी काय यूज करणार, एनी वन ऑफ यू? 4 विसरून जायचं, एकच लक्षात ठेवायचं, काय, PV इज इक्वल टू NRT. सगळे येते का नाही यात? जे आहे ते कॉन्स्टंट, नाही जे नाही आहे ते कॉन्स्टंट आहे, ते रिलेशन. म्हणजे V डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, म्हणजे कुठला लॉ, फर्स्ट बेंच, चार्ल्स लॉ. मग सोपं आहे बघा. व्हॉल्यूम झालं, डायरेक्ट रिलेशन आहे ना, डायरेक्ट सॉल्व्ह करायला पाहिजे. व्हॉल्यूम झालं 3T, नाही 3V, तर टेम्परेचरचं काय होणार, 3T होणार. आणि व्हेलॉसिटी अंडर रूट आहे, म्हणजे रूट 3T आहे, रूट 3V, रूट 3 इंटू वॉट, म्हणजे ऑप्शन काय येणार, 273 3 टाइम्स काय येते, 819. म्हणजे ऑप्शन ए यायला पाहिजे, असं तुम्ही थिंक करायला पाहिजे एक्झाम मध्ये. ओके. मग पहिल्यांदा आपण फाइंड करूया टेम्परेचर. ओके. आता मी प्रॉब्लेम स्टार्ट करतो. हे झालं थिंकिंग. एक टेम्परेचर फाइंड करायचं आणि एक वेलॉसिटी. इज इट क्लिअर? सो वी आर PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. हे लक्षात ठेवा, आपण हे बोर्ड सारखं सॉल्व्ह करवलोय, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून. SP डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, T. नाही, V and T आहे ना, बिकॉज प्रेशर कॉन्स्टंट. बरोबर. ओके. आता थिंकिंग कसं बघा, जर V 3V झाला असेल
तर टेम्परेचर काय होणार 3T व्हायला पाहिजे. इज इट क्लिअर? डायरेक्ट रिलेशन आहे ना. हा, त्यामुळे T1 T2 काय आलं 3T 3 इंटू 273 किती येते 819 केल्विन टेम्परेचर मिळालं बघा. बरोबर? इज इट राईट? वी गॉट टेम्परेचर 819 चे दोन ऑप्शन आहेत. आता फक्त √3 इंटू यू काय U/3 √3 हेच डिसाइड करायचं आहे. हे कळालं सगळ्यांना? हे डायरेक्ट लॉजिकली सॉल्व्ह केले. कळालं काय? आता VRMS चा फॉर्म्युला लिहायला काय बिघडत नाही. परत VRMS पाठ करून लिहायचा. काय फॉर्म्युला असतो इंडम ऑफ टेम्परेचर √3RT/m0. ह्या प्रॉब्लेम मध्ये फक्त टेम्परेचर इन्व्हॉल्व आहे. म्हणजे m0 and 3 आर कॉन्स्टंट. म्हणजे VR इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट √T. बरोबर? हा, याला मी कॅल्क्युलेशन करू शकतोय. जर कळत नसेल तर VR2 फाइंड करायचं आहे म्हणून न्यूमरेटर मध्ये डिवाइड बाय VR1. सो इट इज डायरेक्ट रिलेशन T2/T1. It is a 3T/T म्हणजे किती आलं √3. अंडरस्टूड? म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज झाली √3 टाइम्स ओरिजिनल. ओरिजिनल किती आहे U. आणि त्यामुळे VR2 आलं √3U. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? यामध्ये काय डाऊट आहे? काय प्रॉब्लेम?